नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. लिंगणूर तालुका मिरज येथील शेतकरी गटांना विभागीय कृषी सहसंचालकांची भेट. लिंगणूर तालुका मिरज येथे महाराष्ट्र शासनाच्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2026च्या अनुषंगाने लिंगणूर तालुका मिरज येथील सहभागी शेतकरी गटांना माननीय श्री जालिंदर पांगरे विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग यांनी प्रत्यक्ष भेट देऊन गटांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मका प्रात्यक्षिक प्लॉटला भेट देऊन पेरणी अंतर, पक्षी थांबे, चिकट सापळे, कामगंध सापळे, दशपर्णी अर्क आदी उपक्रमांची पाहणी केली व त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल शेतकरी गटांचे कौतुक केलं. यावेळी त्यांनी मका पिकातील पीक व्यवस्थापन, मृदा आरोग्य, सामूहिक शेती, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तसेच स्पर्धेतील मूल्यांकन निकषांबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने शेती करावी, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा आणि प्रत्येक उपक्रमाची योग्य नोंद व छायाचित्रे ठेवावीत असं आवाहन त्यांनी केलं. या भेटीदरम्यान शिवकृपा शेतकरी गट राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले. शेतकऱ्यांनीही आपल्या अनुभवाच्या देवाणघेवाण करून विविध तांत्रिक शंकांचे निरसन करून घेतलं. यावेळी भूमी शेतकरी गटाचे सदस्यही उपस्थित होते. तसेच श्री पुंडलिक मगदूम यांच्या शेवया व पापड निर्मिती युनिटलाही भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, तालुका कृषी अधिकारी मिलिंद निंबाळकर, मिरज तालुक्याचे मेंटॉर तथा सहाय्यक कृषी अधिकारी विक्रांत आनंदा गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी जितेंद्र कवठेकर, उपकृषी अधिकारी संतोष पांढरे, लिंगणूरचे सरपंच दादासो मगदूम, ग्रामपंचायत सदस्य कुमार बनसोडे, दिलीप बनसोडे, चंद्रकांत पाटील तसेच संजय मगदूम, अनिल मगदूम, उमेश वाघमारे, किरण हिरेमठ, विजय मगदूम, आकाराम शिंदे, सहदेव शिंदे, घनश्याम बनसोडे, पोपट बनसोडे, सविता बनसोडे, अनिता बनसोडे, महादेव मुळेकर, अविनाश मगदूम, आकाराम भोसले, अंकुश पाटील, संतोष मगदूम, पत्रकार प्रवीण जगताप, पुंडलिक मगदूम उपस्थित होते. याशिवाय कृषी विभागाचे बजरंग होनमोरे, प्रतीक पवार, निलेश देशमुख, सावंता घेरडे, ओंकार पाटील तसेच लिंगणूर येथील शेतकरी गटाचे निमंत्रक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर शेवटी आभार ग्रामपंचायत सदस्य कुमार बनसोडे यांनी मानले. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे, लिंगणूर. पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेदच्या माध्यमातून जी काही चळवळ सुरू झाली आहे राज्यामध्ये, त्या गटाला भेट दिली. तर खूप छान पद्धतीने या गटाची ॲक्टिव्हिटी सुरू आहे. या गटातले ऑलरेडी शेतकरी जे आहेत ते गेल्या काही कित्येक वर्षापासून सेंद्रिय शेतीमध्ये चांगलं काम स्वतः करत आहेत आणि या ठिकाणी पाहिलं तर खूप तांत्रिक ज्ञान जे आहे ते शेतकऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे बीज प्रक्रिया काय करायची, कशी करायची, किती कुठले घटक वापरायचे याची इत्थंभूत माहिती शेतकऱ्यांना आहे. त्याचबरोबर जे काही सेंद्रिय शेतीमध्ये लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे कल्चर असतील, निविष्ठा असतील, दशपर्णी अर्क आहेत, वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, सगळे स्वतः त्यांनी तयार केले आणि त्याचा शेतीमध्ये अवलंब करत आहेत. त्याचबरोबर पाहिलं या ठिकाणी तर खूप छान मल्टी क्रॉपिंग म्हणजे व्हेजिटेबलमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला या ठिकाणी या गटाने केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गट जो आहे हा भाजीपाला जो काही तयार केलेला आहे तो थेट विक्री हा सांगलीमधील ग्राहकांना करत आहे. खूप चांगली जे काही शेतकऱ्यांचा शेतमाल आहे तो ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची त्यांनी नवीन चळवळ या ठिकाणी उभी केली. त्याचबरोबर सामाजिक जे काही उपक्रम आहे जसे की वृक्ष लागवड असेल, इतरही ॲक्टिव्हिटीमध्ये गट सक्रियपणे सहभागी झाले आणि गटामध्ये एक खूप छान अशी ऊर्जा या ठिकाणी दिसून आली. सगळेच व्यक्ती एकदम छान मोटिवेटेड होते, सगळे शेतकरी, त्याचबरोबर त्यांचे सगळे मेंटॉर खूप एकमेकाशी कनेक्टेड आहेत. प्रत्येक गोष्ट सगळे गट मिळून सामूहिकरित्या करत आहेत आणि खूप छान पद्धतीने गटाचं काम चाललेलं आहे. तर ह्या गटाला मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.